बरेच जण गटागटा पाणी पितात, एकदम फास्ट पाणी पितात, वरून पाणी पितात, तोंडाला त्याचा जिभेला स्पर्श सुद्धा होऊ देत नाही. सवयच लागलेली असते, बॉटलचं टोपण काढायचं, गटागटा प्यायचं. ते स्टाईलच झाले, फॅशनच झाले. किंवा बऱ्याच जणांना पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतो, इतकी गडबड असते. एवढी गडबड करून काही उपयोग होणार नाही. तुमचं शरीर जर चांगलं असेल तर तुमच्या सगळ्या आयुष्याला अर्थ आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे गटागटा पाणी पिणं हे अत्यंत चुकीचं आहे. असं केल्याने नेमकं काय होतंय नीट लक्ष देऊन ऐका. जेव्हा तुम्ही वरून पाणी पिता तेव्हा तुमच्या पाण्याचा तुमच्या जिभेला, तुमच्या गालाच्या आतल्या मऊ त्वचेला, टाळूला, एकूणच लाळ ग्रंथीला अजिबात स्पर्श होत नाही. आणि त्यामुळे ते पाणी जसेच्या तसं पोटामध्ये जातं, कच्चं पोटामध्ये जातं आपण त्याला म्हणून. आणि पक्क पाणी म्हणजे काय, जेव्हा तुम्ही पाणी हळूहळू घोटघोट पिता, तोंडामध्ये त्याला थोडा वेळ ठेवता, इकडे इकडे गुळण्या करता, तेव्हा त्याच्यामध्ये चांगली लाळ मिसळते. आणि ही लाळ जेव्हा मिसळते तेव्हा ते पाणी देखील पचायला आपल्याला चांगला फायदा होतो. सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही तोंड लावून घोटघोट हळूहळू पाणी पिण्याचा आस्वाद घेता तेव्हा तुमच्या मेंदूला देखील कळतं की तुम्ही पाणी प्यायलात म्हणून, आणि मेंदूची देखील तृप्ती होते. यासोबतच जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी पिता तेव्हा काय होतं की लाळ तुमच्या पाण्यामधून पोटामध्ये जात नाही. आणि पोटामध्ये काय असतं, ऍसिड वातावरण असतं, आम्ल खूप मोठ्या प्रमाणामध्ये जठरामध्ये असतं. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाणी पिता तेव्हा ते आम्ल तशाच प्रकारे राहतं. आणि जर तुम्ही तोंड लावून हळूहळू घोटघोट पाणी पिलात तर ती लाळ जठरामध्ये जाईल आणि जठराचा जो ऍसिडिक म्हणजे आम्लारी गुणधर्म आहे तो कमी होऊन जठराच्या मधला पीएच देखील चांगला होईल. आणि तुमची सगळ्यात महत्वाची ऍसिडिटीची जी तक्रार आहे ती खूप चांगल्या प्रकारे याच्यामुळे कमी होईल.